नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी 27 निरपराध हिंदूंचा बळी घेतला. महाराष्ट्रातील 6 जणांचा याच्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाचा किमान एक तरी नेता या दुर्दैवी कुटुंबियांना भेटला. या नेत्यांच्या तोंडून या कुटुंबियांसाठी सांत्वनाचे 4 शब्द बाहेर पडले. परंतु उबाटा शिवसेनेचे सगळे नेते या घटनाक्रमातून गायब आहेत. आपला पक्ष मुस्लिमांच्या मतावर चालतो, मग मेलेल्या हिंदूंसाठी गळा कशाला काढा, असा सुज्ञ विचार बहुधा या नेत्यांनी केला असावा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लंडनमध्ये आहेत. बहुधा तिथेच ते शोकमग्न झालेले आहेत. या संपूर्ण घटनेबाबत देशाचं धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारने एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी या बैठकीला सुद्धा दांडी मारली. पहलगाममध्ये जेव्हा ती दुर्दैवी घटना घडली तेव्हा उबाटा शिवसेनेचे निलाजरे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक अत्यंत शेलकी प्रतिक्रिया देत या सगळ्या मृतांची रवानगी स्वर्गात केली होती आणि मोदी विरोधाचा कंड शमवून घेतला होता. महाराष्ट्राची सगळी जनता हा तमाशा अत्यंत शांतपणे पाहते. काश्मीरात जे काही घडलं त्याच्यामुळे अवघा देश शोकमग्न झालेला आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियामध्ये होते. या घटनेची माहिती जेव्हा त्यांच्या कानावर आली तेव्हा त्यांनी दौरा अर्ध्यावर सोडला आणि ते मायदेशी परतले. त्यांनी तात्काळ बैठकींचा सिलसिला सुरू केला. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर कशाप्रकारे द्यायचं या रणनीतीवर काम सुरू केलं. उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी नाहीत. खरं तर मोदींचा 1% नाही आहेत. लंडन दौरा अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे परतले नाहीत. सुट्ट्या पूर्ण केल्याशिवाय ते परतणार सुद्धा नाहीत. आणि समजा ते परतले असते तर त्यांनी काय केलं असतं? नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वायफळ बडबड केली असती, तोंडलाच्या वाफा दवडल्या असत्या. परंतु हरकत नव्हती. हे करता करता त्यांना एखाद्या दुर्दैवी कुटुंबाचे अश्रू पुसता आले असते, त्यांना सांत्वना देता आली असती. परंतु उद्धव ठाकरे यांना याच्यापेक्षा लंडनच्या सुट्ट्या अधिक महत्त्वाच्या वाटल्या. जेव्हा पुलवामा पहलगामसारख्या घटना घडतात, देशावर हल्ला होतो, तेव्हा देशाचं धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकार सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करत असतं. या बैठकीमध्ये सगळे पक्ष एकत्र येतात. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे पक्षभेद विसरून एक आहोत, हे चित्र जगाच्या समोर जाण्यासाठी हे गरजेचं सुद्धा असतं. केंद्र सरकारने अशा बैठकीचं आयोजन केलं होतं. बहुतेक पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. अपवाद होता उबाटा शिवसेनेच्या नेत्यांचा. उबाटा शिवसेनेचे लोकसभेमध्ये 6 खासदार आहेत. राज्यसभेमध्ये दस्तूरखुद्द संजय राऊत आहेत, प्रियंका चतुर्वेदी आहेत. परंतु एकही जण या बैठकीकडे फिरकला नाही. कारण देशाच्या समस्या यांना पक्षीय राजकारणाच्या समोर गौण दिसायला लागलेले आहेत. लक्ष कायम एकच, ते म्हणजे नरेंद्र मोदी. गोरापत पाकिस्तानने काढो, चीनने काढो, यांचं लक्ष एकच असतं, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची आणि पक्षीय राजकारणाचं कंड शमवून घ्यायचा. आणि हे करताना या नेत्यांना वेळाकाळाचं सुद्धा भान नसतं. उबाटा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हणे या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थितीची तयारी दर्शवली होती. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना आपण तशी विनंती केल्याचं अरविंद सावंत यांनीच मीडियासमोर सांगितलं. या सावंत यांच्यापेक्षा MIMचे असदुद्दीन ओवैसी परवडले असं म्हणावं लागेल. कारण ओवैसींना जेव्हा या बैठकीचं निमंत्रण मिळालं तर पहिल्या विमानाने आपण दिल्ली गाठणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. ओवैसी हा हिंदूंचा उघड शत्रू आहे, परंतु तो सावंत यांच्यापेक्षा खूप बरा. कारण मी ज्वलंत हिंदुत्ववादी आहे असे बोगस दावे तरी ओवैसी कधीही करत नाही. अरविंद सावंत आणि त्यांच्या तोंडाळ नेत्यांना लाज वाटली पाहिजे असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण यांनी लाज कधीच सोडलेली आहे आणि महाराष्ट्राची जनता यांचा निलाजरेपणा गेला बराच काळ पाहते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलावं? देश एका संकटाचा सामना करत असताना उद्धव ठाकरे लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. पहलगाममध्ये हल्ला होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे लंडनला रवाना झाले होते. असा बचाव त्यांचे समर्थक करू शकतील आणि तो बरोबर सुद्धा आहे. देशामध्ये 27 निरपराध हिंदूंचा बळी गेला आहे म्हणून उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून परतण्याचं काहीच कारण नाही आहे. देश जळत असताना म्हणे नीरो हा फिडेल वाजवत होता. तो फिडेल कसा वाजवत होता अशी शंका ज्यांना आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकदा पाहावं. उद्धव ठाकरे हे मुळातच थंड रक्ताचे आहेत, त्यामुळे थंड होण्यासाठी त्यांना लंडनमध्ये जाण्याची खरं तर काही गरज नव्हती. परंतु देशाच्या बाहेर इतकी सुबत्ता निर्माण केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यायला कधीतरी तिथे गेलंच पाहिजे. भारतात परतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर एखाद्या पत्रकार परिषदेचं निश्चितपणे आयोजन करतील. मोदी सरकारवर घसरतील. बांगलादेशमध्ये जेव्हा हिंदूंवर अत्याचार सुरू होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हेच केलं होतं. आता सुद्धा ते पहलगाम हल्ल्याचं निमित्त करून मोदी सरकारच्या विरोधात पानसट विधाने करतील. देशावर जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या अंगात चेव येतो, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या अंगात चेव येतो आणि मोदी सरकारचा वचपा काढण्याची हीच ती वेळ, हीच ती संधी असं म्हणून ते मोदी सरकारवर तुडून पडतात.
पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कायमचा सोक्षमोक्ष लावावा अशी जनभावना आहे आणि यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांना नाही तर पाकिस्तानी सैन्याला ठेचा असं मत अनेक तज्ज्ञांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे। पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी भारताने जर तशीच काहीतरी कारवाई केली, केंद्र सरकारने तसा काही निर्णय घेतला तर संजय राऊतांना कदाचित बिहारच्या निवडणुकांची आठवण होऊ शकेल। आपल्याला आठवत असेल तहूर राणाला जेव्हा भारतामध्ये आणण्यात आलं तेव्हा संजय राऊतांनी असंच पानसट विधान केलं होतं। संजय राऊत फक्त इथे थांबत नाहीत, भारत सरकारने उद्या एखादी कारवाई केली तर भारत सरकारकडे या कारवाईचे पुरावेसुद्धा मागायला संजय राऊत निश्चितपणे विसरणार नाहीत। देशामध्ये सकारात्मक आणि रचनात्मक राजकारण करणाऱ्या नेत्यांचा प्रचंड दुष्काळ आहे। प्रत्येक नेत्याला आपल्या पक्षाचं दुकान कसं सुरू राहील आणि हे दुकान सुरू राहून आपल्या तुंबड्या कशा भरत राहतील याची चिंता असते। मोदी सरकार आता पाकिस्तानवर खूप मोठ्या कारवाईची तयारी करते आणि जेव्हा अशा प्रकारे कारवाई होते तेव्हा त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागते। अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसते, देश 4 पावलं मागे जातो। ही किंमत सर्वसामान्य जनतेला चुकवावी लागते, कारण जेव्हा देशाची अर्थव्यवस्था डगमगते त्याची झळ सर्वाधिक सर्वसामान्य जनतेला बसते। ही झळ तुम्हा आम्हाला बसणार आहे आणि जेव्हा ही झळ बसेल तेव्हा जे लोक आता लंडनच्या थंड वाऱ्याचा आनंद घेत आहेत तेच तुम्हाला सांगायला येतील, बघा मोदींमुळे कशी महागाई वाढली, बघा मोदींमुळे कसा GDP घसरला, बघा मोदींमुळे कसं शेअर मार्केट कोसळतं आहे। आणि जेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात येतील तेव्हा याचं उत्तर तुम्हा आम्हाला द्यायचं आहे, सर्वसामान्य लोकांना द्यायचं आहे, कारण सर्वसामान्य माणसाला इथेच जगायचं आणि इथेच मरायचं सुद्धा। त्यामुळे या देशाची जो काळजी घेतो आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम देशाच्या सर्वसामान्य जनतेलाच करायचं आहे। तुर्तास इथेच थांबतोय। या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे। व्हिडिओबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। नमस्कार, धन्यवाद।